काय? सुनबाई कुठे आहे? आवाज दे ना. अगं सुनबाई, अगं सुनबाई. मग तिकडनं आवाज येईल. काय म्हणता सासूबाई? बस हा आवाज ज्या दिशेने येईल त्या दिशेला शोध. सिंपल. गप्पा बस. कुठे ती? मला तुझ्याशी बोलायचंय. वॉशरूमला गेलीये. काय रे, तुला तुझं मत वगैरे काही आहे की नाही? बायकोनी काही विचारलं की लगेच हो काय म्हणतोस बैलासारखा? तुला तुझं काही ठरवता येतं की नाही? ती म्हणाली सिनेमाला जाऊया तर लगेच मान काय डोलतच हो हो म्हणून. लोक काय म्हणतील? बायकोचा बैल झाला. एवढं काय त्यात? तिची इच्छा आहे तर जाऊयात ना फिल्मला. मी कुठे नाही म्हणतेय, पण तिची इच्छा झाली म्हणून का जायचं? मला नाही आवडणार तू बैल झालेला. नाही नाही, आणि तिने आता काही विचारलं ना की सरळ नाही म्हणून सांगायचं. मग ती पण मला विचारेल ना की तू माझ्या प्रत्येक गोष्टीला नाही कसं म्हणतोय. मग मी काय म्हणायचं? म्हणू दे की, नाहीतर तिला कळणार कसं? तिच्या होला हो करायचं नाही. मला नाही आवडणार तू बायकोचा बैल झालेला. ती आता आली की मी असं थेट सांगतो नाही. कसं ग माझं शाण पिल्लू? परत म्हण. नाही. हा, कसलं शाण. कुठल्या फिल्मला जाऊया? नाही, नको. का? आत्ताच तर म्हणालास ना तू फिल्मला जाऊया म्हणून. आपण आता माझा मूड नाहीये. काम आहेत मला. असं काय करतोस रे? काय मजाच करतोस? एकदा हो म्हणायचं, एकदा नाही म्हणायचं. मूड नाहीये म्हणे. सगळा मूड घालवलास. बायकोची काही किंमतच नाहीये. नॉनसेन्स. जाते मी. बाबा, असे भूतासारखे काय समोर येतो? आपल्या नुकताच संसाराला लागलेला मुलगा जेव्हा असा रात्री बेरात्री असा घाबरून किचन मध्ये येतो ना, तेव्हा मुलाच्या मनातलं जाणून घ्यायला बापाला असं भूतासारखं प्रगट व्हावं लागतं. बाबा, तुम्ही ना एक वेळ माझ्या समोर भूत बनून या. पण हे फिलॉसॉफिकल नको प्लीज. याची जास्त भीती वाटते मला. प्लीज. काय झालंय? काय झालंय? या सासू सुनेच्या भांडणात ना माझी गोची होते. आईला असं वाटतंय की मी बायकोचा बैल झालोय, त्यामुळे अंकिताच्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायचं असं बजावून सांगितलंय तिने मला. आणि इथे अंकिताला प्रत्येक गोष्टीसाठी नाही नाही म्हणून तिचा वैताग वाढला. बाबा प्लीज हेल्प करा मला. काहीतरी करा तुम्ही. मला वाचवा. तुम्ही ऍटलिस्ट आईला तरी समजवा प्लीज प्लीज. हो, मी समजावतो तिला. पण कसं आहे ना, काही लढाया या आपल्यालाच लढाव्या लागतात. आणि ही तुझी लढाई आहे. तू भीड, मी आहे. अहो बाबा, याला काय अर्थ आहे? नाही, तुम्हाला मदत करायचीच नव्हती तर मग विचारला कशाला काय झालंय म्हणून? क्योंकि बांटने से दुख कम होता है बेटा. आयुष्यात आपल्याला मदत करणारा नाही भेटला तरी चालेल, पण दुःख बांटणारा हवा. माझ्या आयुष्यात दुःख बांटणारा कुणीच नव्हता. तुला मी आहे. बाबा, आज काहीतरी वेगळाच सूर लागलाय तुमचा. थँक्स. प्रिया हो, बिचारे अगदी एकटी पडली. नवरा गेला ना तिचा. आधार द्यायला कोणी नाही, म्हणून मीच पिलूला म्हटलं जा खांदा द्यायला. नवऱ्याला नाही ग, प्रियाला. दुःखी असेल हो बिचारी. तुम्हीच सांगितलं त्याला जायला? हो, त्यात काय झालं? अगं जीवाभावाची मैत्रीण नाही का त्याची, म्हणून पाठवलं हो. आणि तसंही मी त्याला म्हंटल बायकोला कंटाळा असशील तर जा जरा दुसरीकडे चेंज म्हणून. व्हॉट काइंड ऑफ अ वुमन इज शी? स्वतःच्या बायकोचा कंटाळा आला असेल असं आपल्याच मुलाला कोण सांगतं? अगदी तसं नाही का सांगितलं. बायको कशी सारखी कामं सांगते ना, मग काम न सांगणाऱ्या मैत्रिणीकडे जा असं सांगितलं त्याला. आणि तो गेला लगेच? फोनच करते त्याला. सुरू, तुझ्या पिल्लूचा फोन वाजतोय. फोन इथेच विसरून गेलाय. जाऊ दे, आता जे काही तुला बोलायचं ना ते उद्याच बोल त्याच्या बरोबर.
आता काय तो प्रियाकडे गेल्या म्हटल्यावर कधी येईल माहिती नाही ना, सकाळीच येईल नाही का हो? चला. आई 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 तू मला काय म्हणाली होतीस की सुलू आजीला दवाखान्यात जायचंय. हो. मी तिला दवाखान्यात घेऊन जात असताना तिने गाडी रस्त्यातच थांबवायला लावली आणि मला म्हणाली की तू जा परत घरी. आणि मी वळून बघतो तर काय, ती दवाखान्यात नाही, मग ब्युटी पार्लरला गेली. ब्युटी पार्लर मध्ये. तुम्हीच पाठवलं त्याला हो. आणि मला सांगितलं प्रिया सुकटाणकर आली आहे. काय प्रिया आली आहे आलोचा? काय कुठेही जायचं नाहीये, इकडेच थांबायचंय. कोण आहे ही प्रिया सुकठणकर? प्रिया प्रिया माझी लहानपणीची मैत्रीण आहे. इथे शेजारच्या लेन मध्ये राहायची. तुला माहितीये मी नेहमी माझी लेन तिच्याच घरी जायचो. मारतेस काय? थांबा जरा, एवढं लाजायला काय झालंय? हा लहानपणी ना, मग तेव्हा लेन चुकतातच. आपण आता त्या लहानपणीच्या आठवणी आठवल्या की जरा ते हो काय काय खेळ खेळायचे. काय बाबा तुम्ही पण ना. जास्त रमायची काही गरज नाहीये. बिचारीचा नवरा गेलाय. काय नवरा गेला? कधी केव्हा कसं? अगं परवाच तिने फोटो टाकलेला फ्रेंड बुक वर तिच्या नवऱ्याबरोबरचा. मिनिट पण केलं होतं. सासूबाई काय बाई आता तुम्ही खरंच. मला जळवायचं म्हणून एका बिचाऱ्या मुलीच्या नवऱ्याला ऑफ केलं तुम्ही. तू नाही का तुझ्या श्रीच्या रमुडीला चिकटवलं स्टेटसवर तुझा मित्र म्हणून, त्याचं काय फसवलंच आम्हाला. का नको करू मी? माझा नवरा माझं ऐकतो, त्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे पण माझा लेक सारखं तुझ्या हो मध्ये हो का म्हणतो? तो काय बैल आहे का बुगू 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 बुगू? पिलू आता त्रास होतो. अगं मग नको खाऊ ना ते पोहे दे. मी पोह्यांबद्दल नाही म्हणते मी, तुझ्या बायकोबद्दल म्हणते मी. मीही भांडू शकते बरं का तिच्या बरोबर, पण नको नको. तुला असं वाटतं ना तू एक 2-5 वर्ष तरी जगावं? 2-5 वर्ष काय? हा चांगली 50 वर्ष हलणार नाही मी इथून. हा मग त्याकरता गप्प बसायचं, शांत राहायचं. नाही नाही मी गप्प राहू शकते, शांत राहू शकते, पण तुझी बायको टोचून टोचून मारेल मला. वादविवाद स्पर्धेमध्ये 5 वर्ष कॉलेजला मी ट्रॉफी मिळवून दिली आहे आणि तुझ्या बायको समोर नांगी टाकू? काही युद्धही वादविवाद न करताही बुद्धीनं जिंकावी लागतात. काय म्हणालात बाबा? बुद्धीचं सांगत होतात का कोणाला? माझ्याकडे 50 वर्ष. गप्रे, आता वेळ आली बरं का. ग्रंथपाल म्हणून गेली 30 वर्ष नोकरी केली मी आणि ही मला बुद्धीबद्दल शिकवतीये. आता माझी कुशागर बुद्धी काय आहे ना हे हिला दाखवल्याशिवाय मी माझं आडनाव लावणार नाही कुलकर्णी म्हणून. सरकार आपलं आडनाव मंत्री आहे. पण जेव्हा बुद्धीबद्दल प्रश्न येतो ना तेव्हा मी माझ्या माहेरचंच आडनाव लावते. बरोबर बोलला तो मगाशी अगदी. इम्पॉसिबल. तनु चल चल आपल्याला रेडी व्हायचंय ना, जाऊया. बाय बाबा. सरू, सुनेशी फारसं पटत नाही वाटतं तुझं. अगं तिला माझ्याशी पटवून घ्यावंच लागतं. या इथे मंत्र्यांची मी सरकार आहे. पण वाटत नाहीये तसं. तीच विरुद्ध पक्षाची गटनेता असल्यासारखी बोलत होती. छे ग. अगं मला सासू म्हणून स्वीकारताना तिला मानसिक धक्का बसलाय. आता तुला माहितीये मी किती शिस्तीची आहे ती. उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस. ह्याने ना तिचा मेंदू हल्ल्यासारखा झालाय. अगं आई ग, मग तू का थांबवलंस ग मला? नाही म्हणजे तिची थोडीशी मदत झाली असती, मी इन्व्हेस्टमेंट केलं असतं ना तिच्याकडे. अगं इन्व्हेस्टमेंट काय येते तिला? जे काय फायनान्स शिकले ना ते माझ्याकडून शिकलीये. म्हणजे अगं सध्या घराचा हिशोब नाही तिला नीट ठेवता येत. मी आहे म्हणून एक घर चालतंय, कळलं ना? आत्ताच बघितलं नाहीस का? उगीच रिक्षाला पैसे देत होती. आता माझ्या पिलूने तिला बाईकनी सोडलं म्हणून पैसे वाचले की नाही? 4-4 वेळा तिला पार्लर मध्ये जायला लागतं ना, म्हणून तुझ्यासारखे मासे गळायला लावते ती. पण मी असं कसं करू देईन तुझ्या बाबतीत? तू माझी बालमैत्रीण आहेस की नाही? चेहऱ्यावरनं अजिबात दिसत नाही ती तशी. आता चेहऱ्यावरून आमचे मंत्री रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असल्यासारखे वाटतात की नाही, पण आयुष्य गेलं कारकुनी करण्यात, ते सुद्धा कोऑपरेटिव्ह बँकेत. जोपर्यंत मी तुला सांगत नाही ना इन्व्हेस्टमेंट करायला, तोपर्यंत तिच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायची नाही. चला चला सकाळ झाली, कॉफी पिण्याची वेळ झाली. हे घ्या मावशी. तू ना अगदी माझ्या सुनेसारखी आहेस, गोड. नमस्कार करते. हा अगं राहू दे.
छान छान संस्कार केलेत हो तुझ्यावर. आता काय सांगू तुम्हाला, आई बाबांची कृपा माझ्या. जपमाळ देऊ का आता? जपमाळ देऊ? हा हे काय, माझं पिल्लू कुठे? टेरेसवर झोपलाय. टेरेसवर? हो, आता तुम्ही म्हणालात ना श्यामल मावशींची झोपायची व्यवस्था कर म्हणून पाठवून दिलं त्याला टेरेसवर. नाही म्हणजे तो आपणूनच म्हणाला आता तुमची नीट व्यवस्था नको का व्हायला, तो म्हणाला मीच जातो. बिचारा ग माझं पिल्लू, रात्रभर डासाने त्याला चावलं असेल, पार्टी केली असेल त्याच्या बरोबर. हो ना. जा जा जा, पिल्लूला म्हणून आत येऊन झोप आता. जा 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 जा. त्या मावशी. बरं ऐक 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 ऐक, काय हो? ते काम झालं ना की मावशीसाठी गरम गरम पाणी काढ. हा हो चालेल. बरं ऐक 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 ऐक, ते काम झालं ना की आम्हा दोघींसाठी कांदे पोहे कर. हो चालेल. ऐक 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 ऐक, ते झालं ना कपडे धुवून ठेवते, भांडी घासून ठेवते आणि मग पाय चेपून देते तुमचे. अगो बाई पाय. हो भाऊ काय आहे ना, यांच्या पायात गोळे येतात ना काम केल्यामुळे, मग ते दाबून दाबून काढावे लागतात रोज मला. हा हे कधी सांगितलं मी तुला? अहो आता सवय झालीये मला रोजची, असं काय करताय? हे जरा जास्त होतंय बरं का. अहो तुम्हाला सांगते, मी या घरात आल्यापासून ना काम करणारी बाई सुद्धा यांनी काढून टाकलीये. अगं किती कामं करून घेतेस तू सुनेकडनं, बिचारीला मानसिक धक्का नाही बसणार का? अहो नाही हो, असं काही नाहीये. मी खरं सांगते तुम्हाला, अगदी देवासारखी सासू मिळाली मला. चला कामाला लागा आता. हो नमस्कार करते. हो बरोबर, आशीर्वाद. हा जा 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 जा. नमस्कार कर. बघ बघ. आता कॉफी घेशील का? हा हा मी काय येते. दडपशाह सासू कुठे आहे? तुझ्या टिकली बरोबर शॉपिंगला गेले. व्हॉट? याला काय अर्थ आहे बाबा? अख्ख्या वीकेंडचं प्लॅनिंग मी करायचं आणि या सकाळी सकाळी माझ्या हक्काच्या माणसाला घेऊन शॉपिंगला जातात. बरं मला का नाही नेलं यांनी? बाबा मला का नाही नेलं यांनी? सांगतो, पहाटेचा फ्लॅशबॅक सांगतो. लिही, बाबांसाठी 2 सदरे आणि माझ्यासाठी की नाही अशी छानशी उबदार अशी एक शाल. हा आणि एक ब्लाउज पीस लिही बघू, ब्रोकेडवाला. आणखीन 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 बाबांसाठी कानटोपी. लिहितोयस ना? काय रे? हो येतोय ना. हा बाबांसाठी ब्लाउज पीस आणि आईसाठी का? काय चाललंय? काय चाललंय? हा बिनकामाचं काम करत बसतो रात्रभर आणि आमच्या कामाच्या वेळेला सावळा गोंधळ. आई हा गोंधळ नेहमी सावळाच का असतो ग? याला ना आपण गोरवायचं क्रीम द्यायला पाहिजे. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. ताबडतोब हे मराठी टाईप करून पाठव, मी लगेच सगळ्यांना फॉरवर्ड करतो. लावा अजून फूस लावा तुम्ही. आला एक दिवस तुमचा हा मोबाईल ना असं उकळता तेलात कढईत घालणार आहे आणि चांगलं असं 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 करणार आहे. काय लिहिलं माहितीये का लिस्ट मध्ये? बाबांसाठी ब्लाउज पीस असं लिहिलं लिस्ट मध्ये बघा. हो त्याला मार. अहो काय चाललंय तुमचं? मी ना प्रभात फेरी करता पण इतक्या सकाळी सकाळी कधी उठलो नाही. आणि आत्ताच का जायचंय शॉपिंगला इतक्या पहाटे पहाटे? ते दुकानदार पण साखर झोपेत असतील आणि तुला जायचंच आहे तर अंकिताला घेऊन जा ना. मला काय? अरे आई माझी माझी पाठ म्हणजे काय बॅटल ग्राउंड आहे का? तुला वाटेल तेव्हा हँड ग्रेनेड फोडायला. मग काय काय तर म्हणायच्या बायकोला घेऊन जा शॉपिंग करायला. कशासाठी? अहो पैसे उधळून येते ती. समोरचा जी किंमत सांगेल ना त्या किमतीला उचलून आणते वस्तू सगळ्या. जरा जरा म्हणून बार्गेन करत नाही होती. शंतनू बरं झालं तू सासूबाईंना त्यांना वाटत असलेला भिंतीचा रंग सांगितलास. अरे मला वाटलं खरं खरं सांगतोयस की काय. याचा अर्थ कलर ब्लाइंड होण्याची सुरुवात 1-1.5 वर्षापासून झालेली दिसतेय. शंतनू आता आपल्याला सासूबाईंची काळजी घ्यायला हवी रे. तुला माहितीये का, मी एका सर्वे मध्ये वाचलं होतं, जे लोक 50 नंतर अचानक कलर ब्लाइंड होतात ना त्यांची 1-1.5 वर्षात दृष्टी जाते. सोनू, सासूबाई फक्त कलर ब्लाइंड नाहीत तर ब्लाइंड होत चालल्या आहेत. काय? आई ब्लाइंड होणार आहे? हो ना तनू, त्यांचे 40 वॉटचे बल्ब हळूहळू 0चे होतील.
दिवाळीत आणलेल्या स्वस्तातल्या तोरणासारखे फडफड फडफड फड फड ऑफ बंद. त्यानंतर त्यांच्या समोर हॅलोजन जरी लावला ना तरी त्यांच्या डोळ्यासमोर अंधारच असेल तनू. एक पण तुझे उपकार कसे मानू कळत नाही हा मला. तुझ्या प्रँकमुळे निदान मी डॉक्टरांकडे तरी गेले आणि हे पुढचं सगळं कळलं तरी. पण म्हणूनच मला दिसेन असं व्हायच्यात मला हे सगळं जग बघून घ्यायचंय, डोळे भरून बघायचंय. ही लिस्ट. कसली लिस्ट? जगातली 7 आश्चर्य आणि महत्वाची ठिकाणं. ही सगळी ठिकाणं मला अशी डोळ्यात भरून घ्यायची आहेत. सरिता, अगं जग फिरायचंय पण एवढे पैसे कुठून आणणार? ते काही मला ठाऊक नाही हा, ते तुमचं तुम्ही बघा. आणि हो पिलू, मला दिसेन असं व्हायच्या आधी माझ्या नातवाचा चेहरा मला दाखवशील ना रे? हो आई, मी वचन देतो तुला. मी आजपासूनच त्या मोहिमेला लागेल. ठरलं तर मग माझे आय फेल होण्या अगोदर आयफेल टॉवर आणि नातवाचा चेहरा बघणार मी. सासूबाई ऐका ना, काही नाही होणार तुम्हाला. आपण शोधूया ना दुसरा कोणीतरी डॉक्टर, उपचार होईल काहीतरी. आणि आय एम सॉरी हो, मी उगाचच बावळटासारखा काहीतरी प्रँक वगैरे केला. पिलू, बघितलंस ना, तुझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. रडवलं मी तुझ्या बायकोला. अगं तू लाख खोडकर असशील ग, पण तू ज्या शाळेत शिकतेस ना त्याची हेडमास्टर आहे मी, कळलं ना? तू जो प्रँक केलास ना त्याच्या क्षणभरासाठी का होईना पण मी अडकल्या तुझ्या चक्रव्यूहात. सरकार, मग ते रिपोर्ट्स फेक होते? नाही, अंकिताच्या प्रँकमुळे मला रात्रभर झोप आली नाही. सतत मला हीच चिंता भेडसावत होती की खरंच आपल्याला दिसेना असं झालं तर. पण सकाळी उठल्यावर कळलं की अरेच्छा, आपल्याला तर दिसतंय असं काही नाहीच आहे. मग मात्र एक आयडिया माझ्या डोक्यात आली आणि ती मी कृतीत उतरायचं ठरवलं. म्हणजे बघा, मला दिसेना असं झालं तर काय होणार, म्हणून मी नेत्रदान करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे मी आणि पिलूनी तरी केलेलं आहे नेत्रदान. म्हणजे माझे डोळे कुणाला तरी मिळाले तर निदान त्याच्या अंधारलेल्या या जगात तरी त्याला प्रकाश मिळेल ना थोडा तरी. त्यामुळे मी नेत्रदान केलंय आणि माझ्या पिलूनी सुद्धा केलेलं आहे. Yes. आता तुमचं तुम्ही बघा बुवा काय करायचं ते. माझ्यामुळे जर एवढं चांगलं कार्य घडत असेल तर ऑब्व्हियसली मी सही करणार ना. सही कर तू, पण सगळं क्रेडिट स्वतःला नको घेऊस. का? मी प्रँक केला नसता तर तुम्हाला एवढं भारी काम सुचलं असतं का? नाही, तू भले प्रँक केला असेल ग, पण नेत्रदान करण्याची सद्बुद्धी माझ्याकडे आहे ना, ती बुद्धी तुला नाहीये. सासूबाई, माझ्या बुद्धीबद्दल असं काही बोलायचं नाही. काय करशील, मी बोल. माझ्याजवळ ना तुमच्यासाठी एक ऑफर आहे, एक्सचेंज ऑफर. आणि कसं, लग्नानंतर तुमची मुलगी इथे आली ना आमच्या घरी राहायला, आता मी तुमच्या घरी येतो. कारण या सगळ्या त्रासात ना सुटका करून घेण्यासाठी तोच एक उपाय उरलाय माझ्याजवळ. दुसरा कुठला उपायच नाही. उपाय आहे आबा. ओ बाबा, इथे काय करताय तुम्ही? तू जी शांतता बाहेर शोधतोयस ती मला इथे मिळते. येतोयस? नाही, तुम्ही उपाय सांगा. जालिम आहे. या दोघींना सरळ करण्याकरता जालिम उपायच लागणार आहे. बोला. नाही झेपणार तुला बाळा, धाडस करू नकोस. बाबा, या दोघींची भांडणं थांबवण्याकरता ना मी वाटेल ते धाडस करायला तयार आहे. तुम्ही मला उपाय सांगा. तू म्हणतोयस म्हणून सांगतो, नीट कान देऊ नये. तू एक नंबरची टव्वाळ पोरगी आहेस, माहितीये का? एक नंबरची टव्वाळ. सतत डोक्याला अशी भूण सुरू असते तुझी. अरे तुझ्यापेक्षा तर ती माशी बरी अशी कानाजवळ येऊन करते. हो, आपला पिल्लू आज असं का बोलतोय हो? काय झालंय पिल्लूला? मला कशाला विचारते?
तुमच्या दोघींमुळे झालंय हे. तुमच्या दोघींच्या कटकटीला वैतागून तू आज दारू पिऊन आलाय. शंतनू असं करेल असं कधी मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी घरात शांतच असते हो. हीच त्याला सारखी सारखी फटकाय बोलत असते, टोचून टोचून बोलत असते. अजूनही तुम्हाला मलाच बोलायचंय का? तुम्ही भांडायला सुरुवात आता जो कोणी भांडायला सुरुवात करायला त्याला डायरेक्ट घराच्या बाहेर घराच्या बाहेर काढलं ना मी. ते आपले रोजचे कटकट 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 कटकट. बापरे, आता इथेच? अरे अरे जर तुला सांगितलं की भाजी गणली आहे तर एक्सेप्ट करायचं ना. भाजी गणली आहे ते. ए माझा रे, तुला भाजी येत नाही. बर पिल्लू, मला भाजी करता येत नाही. आणि हरकत नाहीये. तुला जर यांची भाजी आवडत नसेल तर मी करीन रोज, काहीच प्रॉब्लेम. तुझं काय का मध्ये? तुझं काय मध्येच? काय नाही. अरे अरे तुझ्या भाजीत तर साधं मीठ सुद्धा नसतं. कधी भाजीत मीठच नसतं, कधी खूप जास्त तिखट असतं. मला एक सांग, तुझ्या आईने का तुला फक्त उलट कसं बोलायचं हे शिकून बोलावर चढवलं होतं का ग? अगदी बरोबर बोलतोयस, अगदी बरोबर. ह्याच्या भाजीत कधीच मीठ नसता. सासूबाई, माझी भाजी काढू नका. तुमची फसल बघा काय करते. नको, वेणबाई फुटतील ना. असं नाही करायचं शोना बंडू, असं नाही करायचं. शंतनू शंतनू शंतनू, असं नाही करायचं. ठेवून द्या बघू जागेवर. चला 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 चला, आता झोपायला जाऊया ना आपण शोना. थांबरायचं सांगितलं ना. महाराज, आपण झोपायला चालूया का? तुम्ही सांगणार का मला? तुम्ही सांगणार? मी ठरवेन मला कधी झोपायचंय, मला कधी उठायचंय. ते मला कोणी काहीच सांगायचं नाही. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. नाही कोणी सांगत आहे. मी विचारते तुला, तुला झोपायचंय का आता? मला झोपायचंय. मी झोपायला चाललो. मी झोपायला चाललो. अनु हळू पडशील. झोपायला अनु पडशील रे, हळू. नाही अंकू अंकू आई अगं. अरे अरे थांबा तुम्ही. अरे काय दारू पिता? अरे तुम्ही अरे नका पिऊ. अरे अरे चल हटाओ, चल वंटास की गोली ले. चल 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 चल. आई अगं, हे काय प्रकार आहे? अरे काय गरज आहे तुम्हाला हे सगळं करायची? का तू काल दारू पिऊन आला तर आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता, मग आम्ही आज दारू प्यायल्यावर काय प्रॉब्लेम आहे? अरे थांबा थांबा प्लीज. टाइम प्लीज. टाइम प्लीज. हे बघा हे बघा. ऐका मी दारू नव्हतो प्यायलो, मी नाटक करत होतो. तुमच्या दोघींची भांडणं थांबावीत म्हणून मी नाटक करत होतो. पण तुम्ही सिरियसली दारू पिताय असं नका करू प्लीज प्लीज. अरे 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 नका दारू पिऊ प्लीज. त्यात दारू नाहीच आहे. काय? कोकम सरबत आहे त्यात. बाबा काय हो? हे कोकम सरबत आहे? पिऊन बघ. हो मग तू एकटाच नाटक करू शकतोस का? आम्ही नाही करू शकत? अरे काय रे हा? दारू पिण्याचं नाटक करून आईला फसवतोस तू? आईला तुम्ही दोघी भांडतातच एवढ्या. काय करणार काय मी? आम्ही भांडतो? नाही आम्ही भांडतो, पण म्हणून तू दारूचं नाटक करायची काहीच गरज नाहीये. आणि मला काय म्हणालास रे? टवाळ पोरगी. मला म्हातारी म्हणाला. म्हातारी हसताय काय? आईला म्हातारी म्हणतो. आईला म्हातारी. आई मारू नको. आई मारू नको. तुझा हात जाम लागतो. अगं मारू नको. थांबा. अरे नका मारू त्याला. त्याला दारू पिऊन नाटक करायची खूप हौस आहे ना. मग त्याला ही सरबताची अख्खी बाटली पिऊ दे. अरे देवा. अरे नाही जमणार मला. अरे नाही जमणार मला. बाबा हो वाचवा ना बाबा. बाबा नाही. मम्मी पप्पा
बघताय ना, इकडेच होतात का तुम्ही सकाळपासून? नाही मला सांगा, सासूबाई असं कुठे भिंतीला खांबाला आपटल्या होत्या का? कारण कुठेतरी आपटल्याशिवाय त्या माझ्याशी असं वागणं शक्यच नाहीये. काय चाललंय बाई? हा काय? कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या सुनबाईला. शोनू माझी. शोनू? मी? तनू तनू तनू, काय 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 झालं? सासूबाई किडनॅप झाल्या आहेत. काय? हो या, ती जी बाहेर बाई आहे ना, ती माझी सासू नाहीये. ते पिक्चर मध्ये दाखवतात ना, एका माणसाला किडनॅप करतात आणि त्याच्या जागी सेम दिसणाऱ्या दुसऱ्या माणसाला आणून ठेवतात. तसं झालंय तनू, सासूबाई एक्सचेंज झाल्या आहेत. काही पण हसतोस काय तनू? तुला माहितीये का, मी बाहेर गेल्यावर सासूबाईंनी माझी दृष्ट काढली, माझी पापी घेतली. तुला माहितीये का, काल रात्री ना मी देवाजवळ प्रार्थना केली होती. मी म्हटलं होतं, देवा एक दिवस तरी सासूबाईंनी प्लीज मला पिलू म्हणू दे रे. वा, चांगले. देवाने किती लवकर ऐकलं तुझं. छान. नाही 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 नाही, शक्य नाही. काहीतरी गडबड आहे तनू. अंकू ऐक ना, हे जे काही गडबड वगैरे ना ते सगळं नंतर बघ. तुझी मीटिंग आहे, त्याकरता तयार हो लवकर. चल. हो चल चल, मी होतो पुढे. चल लवकर कर. काय काय झालंय? कुणावर चिडली तेवढी? हा दुकानदार हो आपला, हा? त्याच्याकडचा बारीक रवा संपला ना की जाड रवा खपवतो तो. मला तर वाटतं ना, हा दुकानदार आपल्या सुनेबरोबर मिळालेला आहे. तिला कसं मी मिरी मागितल्यावर ती काळी मिरी देते आणि सटकते, तसंच हा जाड रवा देतो आणि सटकण्याचा प्रयत्न करतो. त्याने किती सटकायचा प्रयत्न केला तरी तू त्याला सटकू देशील का? कारण एकदा का तुझीच सटकली की तू भल्या भल्यानं तलवारी म्यान करायला होतेस ना. काय काय आज काय झालंय? काय कुठे काय? काय नाही. नाही नाही, आपल्या मुखातून आमच्याबद्दल असे अचंबित उद्गार कसे काय निघतायत? मी नेहमीच आपल्याबद्दल असं बोलतो, पण आपल्या सासू सुनांच्या भांडणात तुमचं आमच्याकडे लक्षच नसतं ना. पुरे झाला फाजीलपणा. अरे एक मिनिट. सरू, कधी काळी माझ्या ह्याच बोलण्याने तू मोहरून जायचीस आणि आज तुला माझं हेच बोलणं फाजीलपणा वाटतोय. काय झालंय तुम्हाला? चला बाजूला व्हा, दूध ठेवलंय गॅसवर. विषय बदलू नकोस, मी नॉर्मलच वागतोय. आज तुझी सून मॉडर्न ड्रेस घालून गेली तरी तू तिला काहीच बोलली नाहीस. दृष्ट काढलीस तिची, कौतुक केलंस. काय ती काही लागेल तुला असं बोलले का? छे आज मला ती खरंच अशी छान वाटली जरा त्या ड्रेस मध्ये, म्हणून आपली दृष्टी काढली तिची. अजून काही नाही. तुम्हा दोघींची हिस्ट्री आम्हाला चांगलीच माहितीये ना, त्यामुळे तुमची केमिस्ट्री आम्हाला चांगलीच कळते. काहीतरी झालंय, ती काहीतरी बोललीये. काय डाव काय? नाही. तू भांडत का नाहीस तिच्याशी? अरे चा, भांडलं तरी प्रॉब्लेम, नाही भांडलं तरी प्रॉब्लेम. माणसानं जगावं तरी कसं या जगात? सासूबाई, सासूबाई दार उघडा. आले आले सुनबाई, आले 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 आले. हा लवकर उघडा लवकर. काय म्हणताय सुनबाई? हे घ्या. अगं हे पकडा, हे हो पकडा. हो हो, दे दे दे. आई ग सासूबाई, तुम्हाला माहितीये का, आज मी केवढं शॉपिंग केलंय. किती ड्रेसेस घेतले, किती वेगवेगळे युनिक शूज घेतलेत. खरं सांगू सासूबाई, आज कितीतरी दिवसांनी मला माझ्या फिटिंगचे आणि आवडीचे कपडे मिळालेत. आय एम सो हॅपी. शूज तर अगदी ब्रँडेड दिसत आहेत. काय सुनबाई, काय कसं झालंय शॉपिंग? अहो बाबा, कसं काय झालं म्हणून काय विचारताय? जबरदस्त झालंय शॉपिंग, जबरदस्त. म्हणजे प्राइस टॅग सुद्धा बघितलेला नाहीये मी. मजबूत उधळपट्टी केलीये. काय सासूबाई, जरा जास्तच झालं ना? मुद्दाम खोचक बोलतेस का तू? काय हो मंत्री, ह्याला काही शॉपिंग म्हणतात का? हे कमीच आहे की नाही? माझं तर म्हणणं अजून 4 ड्रेसेस घ्यायला पाहिजे होते, अजून सँडल्स घ्यायला हवे होतेस तू. कोणी केलंय शॉपिंग आणि कशासाठी केलंय? काय आई, तुझं लग्न ठरलं का? हा, छे रे. अरे रौनकचं लग्न ठरलं तर मी डबल शॉपिंग करीन, डबल. हे अंकू, अगं 4,500 रुपयाचा ड्रेस आहे. अरे याला काय अर्थ आहे? अरे असं काय करतोस? तिला कपडे घ्यायला आवडतात की नाही? मग घेऊ दे की, तुला काय प्रॉब्लेम आहे? गप्प बस. सुनबाई, दमून आली असशील ना? मी चहा करते हा तुझ्यासाठी. सासूबाई, अहो
सासूबाई मी साडीच नेसणार होते. मग तुम्ही साडीमध्ये एवढ्या ठसठशीत दिसता, मी काय उठून दिसणार? काहीतरीच काय सुनबाई. उलट मला तर वाटतं तुला कोणाची तरी दृष्टच लागेल आज. छे, कशी लागेल? तुम्ही आहात की बरोबर. म्हणजे नाही म्हणजे तुम्ही एवढ्या सुंदर दिसताय, मला कशी काय दृष्ट लागेल कोणाची? शंतनू, त्या दोघी परत आला ना की यांचीच दृष्ट काढूया. अरे सासू सुनेची अशी जोडी बघितलीच का कुठे? बरं सुनबाई, आज बारशाला आपल्या ओळखीची बरीच लोक येणार आहेत. तेव्हा तू जरा तेव्हा माझ्या तुम्हीही माझं कौतुक कराल, माझी अपेक्षा आहे सासूबाई. पहिलंच सगळं दुसऱ्यांना दाखवण्यासाठी. अरे कुत्र्याचं शेपूट एक वेळ सरळ होईल, पण सासू सुनेचं नातं. बरं निघतो आता. चल 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 सुनबाई, चला ना, उशीर होतोय. बाय. बाय तनू. बाय मंत्री. बाय बाय. बाबा, एका वादळापूर्वीची शांतता आहे का हो? हे सगळ्यात होतांड असतं. वादळ आतल्यात आपली तयारी करत असतं, फक्त ते असं स्मूथ आपल्यावरून आदळतं. पिलू, तनू, काय झालं? आम्ही काय म्हणतोय? आम्ही तुम्हा दोघींना एकत्र एकच असं काही म्हणायचंय का? हो. बापरे, बोला. तनू, आपल्याकडे आपली गाडी आहे ना, मग आम्ही कॅबनी का जाऊ? चावी दे ना गाडीची. दे ना. सुनबाई, गाडी मी चालवणार. सासूबाई, अहो ते काय तुमच्या पिल्लाला हाताला धरून चालवण्यासारखं सोपं काम आहे का? पण मला सोपी कामं करायला आवडतच नाही मुळे. हो, पण अवघड कामं तुम्हाला झेपणारच नाहीयेत ना. हे काय? धडा बसला. चावी मला दे, गाडी मी चालवणार. पिलू, तुझ्या ह्या बोटाला धरून मी तुला चालायला शिकवलं की नाही? मग चावी मला देणार ना तू? अहो त्याचा तो चालायला शिकला असता, तुम्ही गाडी चालवायला शिकायचा ना. मला उत्तम गाडी चालवता येते, तेव्हा मीच गाडी चालवणार. दे. सासूबाई, नुसती गाडी चालवता येणं महत्वाचं नाहीये, गाडी पुढे तर सरकली पाहिजे ना. मुंगीच्या स्पीडनी गाडी चालवतात. तू कशी गाडी चालवतेस ते माहितीये मला. माणसाला बसल्या जागेवरून ढगात पोहोचवतेस तू. कॉन्फिडन्स तोच नाहीये मला तुझ्यावर, ते काही नाही. त्यामुळे मीच गाडी चालवणार. आणि मला माझ्या पिल्लूसाठी सुखरूप घरी परत यायचंय, तेव्हा गाडी मीच चालवणार. आणि मला माझ्या नवऱ्यासाठी लवकर घरी यायचंय. लवकर. दे ना चावी. अगो बाई, अगं तुझ्या ड्रेसवर काय चाललं हे? तुला केवढा मोठा डाग पडलाय. शी 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 शी. चला. सासूबाई, ही चिटिंग आहे. त्यांनी चावी दिली नाही, तुम्ही घेतलीये. जंग, प्यार आणि सासू सुन का भांडण, इसमें सब जहाज होता है. माझं तर सीधा म्हणणं आहे, बायकाने गाडी चालूच नाही. चालवत नाही. एक मिनिट. हो हो हो, हवा हवा. अरे बायका जर घर चालवू शकतात तर गाडी नाही चालवू शकणार काय? नाही नाही आजी, माझं आजी, काय? हो, हो, हो. काय करताय हो? सासू सुना भांडताना दिसतात ना, पण आता एकत्र आल्यावर काय करू शकतो बघायचं काय? करू काय विचार? नको 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 अगं नको. सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? चला. चल, 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 चल. ए, चला. हा हा.
चालवताय? नको तू चालव. थँक्यू थँक्यू. मज्जा आली ना. मग बायकांना चॅलेंज देत आहेत. नाही तर काय समजतात काय आपल्याला. चला 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 आता पटपट जाऊया, नाही तर बाळ मोठं व्हायचं. चला. काय ग, तू गाडी नीट बंद केली नव्हतीस का? सासूबाई प्लीज हा, ती व्यवस्थित पंक्चर झाल्यानंतर गाडी बंद केली होती. तुम्हीच हेडलाईट वायपर वगैरे चालू केलेत. दिवसा डोळ्या कोण हेडलाईट चालू ठेवेल? पाऊस नसताना वायपर सुरू केले होते ना. म्हणजे गाडी माझ्यामुळे बंद पडली. सासूबाई मुळात तुम्ही एक गोष्ट सोयीस्कररित्या विसरताय. तुम्हाला तिकीट काढण्यासाठी पैसे मी दिले म्हणून तुम्ही तिकीट काढू शकलात. तसं तर मग तूही एक गोष्ट सोयीस्कररित्या विसरतेस. मी तुला तिकिटाचं सांगितलं म्हणून तू पैसे दिलेस ना, पण मी जर तुझ्या खोलीत आलेच नसते तर तुला तिकिटाचं कळलंच नसतं. मग तुझा संबंध आला असता का? त्यामुळे ते लॉटरीचं तिकीट मी काढलंय म्हणून पैसे लागलेत आणि म्हणून तुला कळलंय. अंकू हे बघ कसं आहे, आईने तिकीट काढलंय, तू फक्त पैसे दिले है ना. तनू, आपण जेव्हा देवदर्शनाला गेलो होतो तेव्हा सासूबाईंनी काय सांगितलं होतं? ज्या स्टॉल वरून आपण नारळ आणि ओटी घेतो त्याला लगेच पैसे द्यायचे, नाहीतर त्या ओटीचं पुण्य त्याला मिळतं. बरोबर. दर्शन घेऊन आल्यानंतर जर त्याला पैसे दिले तर त्याचं पुण्य काढून घेता येत नाही. एक मिनिट. आता या तत्वानुसार लॉटरीचं तिकीट सुनबाईंनी काढलं, ते लागायच्यात सरकार तुम्ही त्यांचे पैसे परत केलेच नाहीत, त्यामुळे लॉटरीची मालकी सुनबाईंची आहे. करेक्ट बाबा. आता उगीच तुम्ही तिची बाजू घेऊ नका हा. लॉटरीचं तिकीट मी काढलंय, पैसे जरी तिचे असेल ना तरी नशीब मात्र माझं आहे ना. आणि शेवटी लॉटरीचा खेळ हा नशिबाचा खेळ असतो, कळलं ना. आणि ठीक आहे, तुला 500 रुपये हवेत ना, दिले. मंत्री द्या हो तिला 500 रुपये. मी देऊ? आता काय उपयोग, आता मला नको तुमचे 500. ठीक आहे, 500 नाही 5000 रुपये दिले तुला, मग तर झालं. अरे तू भी क्या याद रखेगी, मी आता करोडपती झाले. आता 500 नाही आणि 5000 नाही, मला लॉटरीची अख्खी रक्कम पाहिजे. एक दमडी सुद्धा मिळणार नाही तुला. मी मागत नाहीये, सांगतेय. मी पण सांगते, अजिबात मिळणार नाही. 2 मिनिटं. हे बघा, मला काय वाटतं, तुमच्या दोघींच्या बोलण्यात पॉइंट तर आहे, म्हणजे पॉइंट तर आहे. तर तुम्ही काय करा, हे लॉटरीचे पैसे अर्धे अर्धे वाटून घे. अजिबात नाही. अरे पण 3 मिनिटं. मग ते सगळे पैसे आम्हाला देऊन टाका ना. काय संबंध? 4 मिनिटं. तुमचं आता एकमेकींसोबत पटायला लागलेलं आहे, तुम्ही मेड फॉर इच अदर आहात. 5 मिनिटं. आणि कसं आहे, शेवटी एक स्त्रीच आपल्या घराचा विचार करत असते. 10 मिनिटं. काय ना, सरकार जरी दानशूर नसलो तरी अंकिता नक्कीच आहे. मी का नसेन दानशूर? सुनबाईपेक्षा मीच जास्त दानशूर आहे. दिले तुला 50%. तुम्ही कोण आहात मला 50% देणाऱ्या? मी दिले तुम्हाला 50%. 7 मिनिटं. तुम्ही दोघांनी ऑलरेडी 50-50 वाटप केलेलं आहे. आता आपण उरलेलं काम करूया, डान्स. आली मोठी शाणी. अंकू, अंकू तू मला सांग, तू असे कसे आईला पैसे देऊन टाकले? ते 32 लाख असेच देऊन टाकले. मी सांगितलं ना, खरंच मला खरंच असं वाटलं की माझ्यापेक्षा त्या हे पैसे जास्त चांगल्या पद्धतीने वापरतील. असं होऊच शकत नाही, माझा विश्वासच नाहीये याच्यावर. हे बघ, मी लास्ट टाइम विचारतोय, खरं खरं सांग. अंकू तुला माझी शपथ आहे. अरे यार, त्याला काय अर्थ आहे? सांग. मगाशी मी सासूबाईंच्या रूम मध्ये गेले होते तेव्हा मला रॉनीचा फोन आला होता. मग? अरे काय सांगतोयस रॉनी तू? हे वहिनी, अगं ही डिंगडॉंग लॉटरी म्हणजे व्हिएतनामची लॉटरी आहे, आणि या डिंगडॉंग मधला डॉंग हे व्हिएतनामची करन्सी. आता व्हिएतनामचे 1 करोड डॉंग म्हणजे आपल्याकडचे फक्त 35,000 होतात. याला काय अर्थ आहे? आता वहिनी ते मला कसं माहिती, जे आहे ते आहे. बरं जाऊ दे, चल ठीक आहे. हे बघ, 35,000 तर 35,000, फक्त 500 रुपये देऊन 35,000 मिळतायत, मग काय प्रॉब्लेम आहे? करेक्ट आहे. नाही वे, पण ते तेवढंच नाहीये. या 35,000 मधले टॅक्स मायनस करून साधारणतः 22,000 होतील. हे बघ रॉनी, फुकट घरी बसून आपल्याला कोणी 22 रुपये पण देत नाही. हा, 22,000 तर 22,000. चल. नाही,
पण हा चेक आपल्याला इथे नाही डिपॉझिट करता येणार, त्यासाठी व्हिएतनामला जावं लागणार आहे. आता व्हिएतनामला जायचा खर्च म्हणजे साधारणतः 40,000 खर्च येईल. आता त्यातले 22,000 जरी मायनस केले तरी 18,000 आपल्याला स्वतःच्या खिशातनं टाकावे लागणार. मग आता कोण जाणार व्हिएतनामला? वहिनी, तू एक काम कर, तू ना मला तुझे 2 पासपोर्ट साईजचे फोटो पाठव, मी विजाचं काय ते बघतो. चल 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 चल. मी काय स्वतःच्या खिशातले 18,000 रुपये टाकून कुठेही जाणार नाही व्हिएतनामला वगैरे, कळलं ना? अरे रोनी, एक काम कर, घरी येशील ना तेव्हा यातलं कोणाला काहीही सांगू नको. नाही कसं आहे, एवढा मोठा धक्का कोण कसं पचवू शकेल काय माहित ना. ओके बाय. अंकू काय बोलतेस तू? अगं हे सगळं आता आईला कळलं तर काय, कळणारच आहे. पण तोपर्यंत माझा 5,000 रुपयाचा फायदा झालेला असेल. तनु लक्षात ठेव, मी कधीही कुठली इन्व्हेस्टमेंट वाया जाऊ देत नाही. अगं पण अंकू हे सगळं आईला कळलं तर ती किती गोंधळ घालेल माहितीये ना तुला. गोंधळाचा विषय आता कसला काढतोय? ताई जी शांतता आहे तिचा अनुभव दे ना. सरकार, ते तिसरी कसम सिनेमातलं झूट शब्दावरचं गाणं कुठलं? अहो सजन रे झूठ मत बोलो. पिलो निघालास ऑफिसला? घे डबा, चला बाय बाय. तनूने आज सुट्टी घेतलीये, खाडा केलाय कामाचा. माझ्या बरोबर पार्टीला येणार आहे आज तुमचं पिल्लू. काय तनू? पार्टी? आणि या क्षुल्लक करण्यासाठी पार्टीला जाणार म्हणून तू सुट्टी घेतलीस आणि बॉसने तुला सुट्टी दिली कशी? ते काही नाही पिल्लू, चला. आई अगं तनू, अख्खी सुट्टी बोलण्यातच वाया घालवणार आहेस का? चल हा, बाय सासूबाई. पिल्लू ऐक माझं. पिल्लू पिल्लू बाय. काय झालं काय सरकार? काय झालं म्हणून काय विचारता? अहो शाळेत असताना आपल्या पिल्लूंनी खोटं कारण देऊन सुट्टी घेतली होती. तेव्हा त्याला ओणवं उभं केलं होतं आणि स्वतःचेच पायाचे अंगठे पकडायला लावले होते मी त्याला. त्यानंतर कधीही शाळेत त्यांनी खडा केलेला नाही. आणि आज या क्षुल्लक पार्टीसाठी ह्या मुलाने सुट्टी घेतली आणि त्याच्या बॉसने त्याला दिली. शिट. अहो हे तेच माझं पिल्लू आहे का? हो, पण ह्या तुमच्या पिल्लाला सरकार आता जर का ओणवं उभं करून अंगठे पकडायला लावले तर त्याला जमणार आहे का ते? हे बघा, सजन रे झूठ मत बघा ना, बोलो. सतत गेम. पिल्लू हे असंच सतत मानाने हो हो करत राहिलात ना म्हणून तुमची मुलगी डोक्यावर चढून बसलीये. पण त्यात माझं पिल्लू बिघडतंय, त्याचं काय? नोकरी जाणार वाटतं. सत्य आहे, बॉस आहे. चल चल चल. अंकू हिंमत होत नाही माझी दार उघडायची. मग मला हिम्मत करायला लागेल. अंकू चल अंकू चल. सर या 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 सर 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 सर. शंतनू, कशा आहे ताई? अचानक काय झालं? अचानक म्हणजे सगळं असं अचानकच होतंय सर सगळं माझ्या बरोबर. वेळ कधी कोणाला सांगून येते का? अहो सर, पण तुम्ही काय एवढा त्रास करून घेतलात? शंतनू सारखे एम्प्लॉई असल्यावर त्रास होणारच ना. नाही म्हणजे शंतनू सारख्या एम्प्लॉई साठी एवढा त्रास झाला तर काय हरकत आहे? आई कुठे आहेत? तयारी करते. तयारी? नाही, तयारी आराम करायची तयारी करतायत. आराम करायची तयारी. पिल्लू पिल्लू पिलू तिचा सासूबाई. हा पिल्लू चल पण तो पिल्लू आलो सर आलो बघून येतो. आलो
आता पितळ उघड पडणार. पिलू, ए पिलू, सासूबाई आई काय झालं सासूबाई? उडी भरले, थंडी 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 थंडी? मला गोधडी 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 घालते, घालते, घालते. सुनबाई, हो. गोधडी गोधडी थंडी. पिलू पिलू पिलू, मला सोडून कुठे जाऊ नको बा. इथेच आहे मी. डोकं खूप दुखतंय, डोकं खूप दुखतंय. सुनबाई जरा टिपशील का ग डोकं? देते हा देते. सावकाश सावकाश हा सावकाश. आई माझे बॉस आले आहेत हं. नाही म्हणजे तू आजारी आहेस ना म्हणून तुला बघायला आलेत. आले का? अरे नाही बाहेर येत येऊ का? ओ सर या ना प्लीज या ना. हाय ग. अरे तुझ्या बाबांना मंत्र्यांना माझा फोटो पाठवला होता ना लग्नाच्या वेळी, तो बघून सुद्धा इतक्या लवकर आले नव्हते रे मला बघायला. काय तो तुमचा उत्साह. काय झालं? डोक्यातला ताप बाहेर गेलेला वाटतोय. चेपते पाय दुखतात. जरा व्यवस्थित चेप ग. हात लागतच नाहीत ग पायाला, हात लागतच नाही तो. हळू. तुम्ही खरंच आजारी आहात? म्हणजे काय? खोटं कोणी आजारी पडतं का हो? ऍक्च्युली काय झालं, शंतनूचा चुकून व्हिडिओ कॉल लागला मला आणि त्यात मला तो रेस्टॉरंट मध्ये दिसला. मला वाटलं शंतनू खोटं बोलतोय, म्हणून घरी जाऊया आणि त्याला रंगे हात पकडूया. पण तुम्ही खरंच आजारी आहात. सॉरी शंतनू. आई सॉरी. कसलं सॉरी नि कसलं काय हो. बघा ना हा, मी आजारी पडल्यामुळे माझ्या या पिल्लांना कुठे म्हणून जाता येत नाहीये. आता बघा ही माझी सुनबाई कुठे गेली. सुनबाईला पार्टीला जायचं होतं, पण आता मी आजारी पडल्यावर सांगा मला कशी जाणार पार्टीला.